तर हाय हॅलो, कशा आहात? खूप दिवसांनी ब्लॉग येतोय माझा. आज आहे रविवार 10 मे. गेस. तर नंतर सांगते, जरा थांबा, गाडी चालवते. तर झालंय असं, दुपारचे 2 वाजलेले आहेत. 1:50 असा आपला टायमिंग झालेला आहे आणि मी निघतेय दुकानामध्ये. आज दिनविशेष सांगायचं म्हटलं तर 10 मे आणि आहे आज माझा बर्थडे. तर कमेंट करून नक्कीच बर्थडे विश करा, मला भारी वाटेल. सगळ्यांचे कमेंटसुद्धा मी वाचत असते, माहितीच आहे तुम्हाला. तर आता मी निघाली आहे दुकानामध्ये, माझ्या शॉपमध्ये. बहिणी आलेल्या आहेत, मागे एक बसली आहे आणि मी निघाली आहे माझ्या शॉपमध्ये जाण्याचं कारण असं की मी जो माझ्या बर्थडेसाठी एक ड्रेस स्टिच केला होता तो आपल्याला पडेल, लक्ष दे, तो आपण घेऊन येऊया. आणि तिचे जराशे ड्रेस आहेत 2-4, ते अल्टर करून द्यायचे माझे. तर म्हटलं ठीक आहे, ते ड्रेस अल्टर करून देऊया आणि ड्रेसही घेऊन येऊया. तर बघूया संध्याकाळी काय काय आपण करतोय ते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मी आहे त्रिशा मानेची, दीदीची छोटी बहीण आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे तिचा बर्थडे आहे. तर बर्थडेच आहे ना, तिचा मेकअप चालू आहे आता सध्या, तर तुम्ही बघू शकता. आणि मेकअप करते तिचीच मुलगी म्हणजे पिहू तिचा मेकअप करणार आहे. हे बघा, चला मग भेटूया फायनल लुक तयार झाल्यानंतर. एक बहीण आहे आमची 3 नंबरची, तर ती सध्या दीदीला नेल पेंट लावतीये. आणि एक पिहू, तर ती करते तिच्या मम्मीचा मेकअप आणि मी व्हिडिओ शूट करते. बार्बीच वाटत आहे ड्रेसमध्ये त्या. मेकअप थोडासा म्हणजे अर्धा झाला आणि अर्धा राहिलेला आहे. तडीत माझी हेअरस्टाईल. मेकअपला थोडासा वेळ लागेल. आता पिहूचा मेकअप करून झालाय, आता पिहूची माऊ मेकअप करते. चला भेटूया मग पूर्ण मेकअप झाल्यानंतर. नाही, 전투기처럼 빠르게 날아가고 잡는 방법은 역삼각형의 종이를 반으로 접었다 펴고 이쪽을 삼각형으로 접었다 펴서 반대쪽도 똑같이 뒤집어 접은 작업을 가운데 기준으로 접었다 펴서 다시 뒤집어주고 안쪽으로 맞춥습니다. 한쪽을 반대편으로 넘기고 아래로 내려서 다시 반대쪽으로 이동시키죠.
मेकअप डन झालाय बर्थडे गर्लचा. चला दाखवते तुम्हाला. 반을 접습니다. 뒤집어서 한쪽을 올려서 반대로 넘기고 던지면 전투기처럼 빠르게 날아가고 접는 방법은 역삼각형의 종이를 लांबून मारलं तर. 위쪽을 삼각형으로 접었다 펴서 반대쪽도 똑같이 फायनल तुम्हाला लुक दाखवते मी 1 मिनिट. 작업을 가운데 기준으로 तर फायनल लुक बघा किती छान दिसते ना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear दीदी.